नमस्कार मित्रांनो, मी पायल. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण भेट देणार आहोत पुण्यातील एक अतिशय प्रसिद्ध पर्यटन स्थळ व ऐतिहासिक उद्यान सारसबाग. शहराच्या मध्यभागी असलेले हे बाग 25 एकर परिसरात पसरलेले आहे. सारसबाग नाव सारस म्हणजे तलाव या शब्दावरून पडलं आहे. पूर्वी येथे मोठा तलाव होतं. त्या तलावाच्या मध्यभागी एका छोट्या बेटावर आजचं प्रसिद्ध गणपती मंदिर उभारण्यात आलं. हे मंदिर म्हणजे सिद्धिविनायक गणपती मंदिर, ज्याला पुणेकर प्रेमाने तळ्यातला गणपती म्हणतात. हे मंदिर 1784 मध्ये सवाई माधवराव पेशवे यांनी बांधलं. पर्वतीच्या पायथ्याशी असलेले हे गणपती पेशव्यांचे पूजास्थान होते. चला तर मग या सारसबाग बद्दल थोड्या मजेशीर गोष्टी जाणून घेऊया. पूर्वी मंदिराभोवती चारही बाजूंनी पाणी होतं. त्या काळात मंदिरात जाण्यासाठी बोटीचा वापर केला जात असे. गणेशोत्सव, संकष्टी चतुर्थी, अंगारकीच्या दिवशी येथे मोठी गर्दी असते. सारसबाग हे पुण्यातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. जर तुम्ही पुण्यात आला असाल तर संध्याकाळच्या वेळी सारसबागला नक्की भेट द्या. आणि अशाच महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणांच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. तर पुन्हा भेटूया नव्या ठिकाणी नव्या प्रवासात. धन्यवाद.